श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी गोकर्णीचा महिमा अम्मासी विस्तार करावा कृपेसी. पूर्वी कवनावर झाला समस्त तीर्थेही सोडून श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांग मज. सिद्ध मने नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारासी एक चित्त ऐकावे. पूर्वयुगांतरी इक्ष्वाकु वंशी मित्रसह राजा परियसी. प्रतापवंत क्षत्रियवंशी सर्व धर्मरत देखा असता राजा एके दिवशी विनोदी निघाला पारदिशी. प्रवेश झाला अरण्यासी वास सिंह शार्दूलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत. भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयाशी शरजाळ वर्षे कोपेसी. मूर्छना येऊनी धरणीसी पडिला दैत्य तये वेळी. दैत्यवदिता तये वेळी होता त्याचा बंधू जवळी. आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करुनिया. प्राण त्याजिता निशाचरू बंधूसी म्हणत असे एरू. तू जरी होशील सहोदरू सूड घ्यावा घ्यावा त्वरित. ऐसे बोलूनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी. अनेक माया तयापाशी नर रूप धरिले तयावेळी. रूप धरुनी मानवाचे सौम्यवानी बोले वाचे. सेवकत्वे धरिले राजे याचे अति नम्रत्वे बोलोनिया. समस्त मृग मारोनी दृष्ट जीव छेदोनी. राजा आला परतोनी आपुले नगरा परियसा. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियसी. आमंत्रण सांगे ऋषीसी वसिष्ठादी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक वर करबी राजा सविवेक. कपटी होता जो सेवक त्या स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी. जे जे मागतील भानावसी. सर्व जाणूनी त्वा द्यावे अंगीकारुनी तो सेवक. आनर मास आणोनी देख कापट्टे भावे करवी पाक. केली शाक तयावेळी ठाय घालिता ऋषेश्वरासी. पहिलेच वाढिले नर मासासी. पाहताच कोपला वशिष्ठ ऋषी धिदला शाप तये वेळी. वशिष्ठ म्हणे रायासी नरमास वाढले अम्मास. त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तयावेळी. शाप देताची तयावेळी राजा कोपला अति प्रबळी. अपराध नसता अम्मा जवळी वाया शापिलेत का. नेने मास पाक कवने केला माझा निरोप नाही झाला. वृथा अम्मोते शाप दिला आपण शापीन म्हणत असे. उदक घेऊनी अंजुळी शापावया सिद्ध झाला तये काळी. तव राजस्त्री येऊनी जवळी निवर्जिती झाली पतीसी. पती मसी म्हणे ती नारी. गुरुशी शापिता दोष भारी. वंदुनी त्याचे चरण धरी तेने तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण. अंजुळी उदक होते जाण पडिले आपल्या चरणावरी. शाप देता कल्मश पाणी पडले राजे याचे चरणी. कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहिषी लागली वशिष्ठ चरणासी. उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे. करुणा वचन ऐकोनी शांत झाला वशिष्ठ मुनी. वर्षभारा क्रमोनी पुनरपी राजा होईल. उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी. ब्रह्मराक्षस राजा परियसी होऊन गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात. भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादी करुणी. ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस दाम्पत्य दोनी. ब्राह्मण जाती मार्ग क्रमोनी देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी. घेऊनी गेला भक्षावयासी विप्र स्त्री जया समागमे. अति शोक करीतसे ते ब्राह्मणी. जाऊनी लागे राक्षसाचरणी. राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरासी सोडीपा. न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती. माते भक्षी घासुख व्रती वल्लभाते सोडीपा. पतिविन राहते नारी जन्म वृथा दगडापरी. पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा. ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा. बोल न मानिता राक्षस ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले. पतीस बक्षिले देखोनी शाप दिदले तो ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी शापस्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होशी 12 वर्ष क्रमोनिया. परी रमता तू वा स्त्रिये सवे. प्राण जाईल स्वभावे आम्ही अनाथा. बक्षिशी दृष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा. शाप देऊनी तये वेळी पतीच्या हस्ती मिळवूनी. सकळी काष्टे घालून प्रबळी अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा क्रमिले तेथे 12 वर्षा. पुनरपी राजा होऊन एका आला आपुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेशी सांगे ते खून. रतिसंगती करिताक्षण मृत्यू असे आपणापाशी. ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण. मन करून निर्वाण त्यजू प्राण म्हणत असे. मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी. आता कष्ट ला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची. ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अति गहन. अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविता झाला परियसी. ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी. मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐक मात. तीर्थे आचारावी समस्त तेने पुरीत होशील.
ऐसा करुणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसे नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे अघोर रूप असे दिसत न वचे कवने परी देखा कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊन या नगरा ब्रह्मप्रदेशी श्रमोनी राजा परीशी चिंतित असे मानसी वृक्षछाये बैसोनिया तो ऋषीश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषीश्वर ख्यात अवचित तेथे बातला देखून राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करून या अश्वशुनी तये वेळी गौतम उपसे करुण बहाळी क्षम साधन सकळी पुसता झाला वृतांत ऐकवणे ऋषीश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेचे येतसे अघोर वेश व्रते आचरिले कोटीश न वचे दोष परियसा ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडेगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहाराशी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षत्र असे पुण्यक्षत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर नक्षत्रा कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोप विनयार्थ जे जे इच्छिती मनोकामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर नक्षत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जान पदोपदी अस्ति निर्गुण ऐसे क्षत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी असे लोहित द्वापारी रूपपीत दिसे सूक्ष्म रूपाने कलियुगी कृष्ण वर्ण जाना सप्त पाताळ खोलावनी उभे असे लिंग आपण कलियुगी मृद होऊनी दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियसा ब्रह्महत्यादी पंच महापापे परद्वारादीप षट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वरा दर्शने तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तेची जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी स्नान करुणी समुद्री दानधर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गमने गौतम रायसी वेती पातादी पर्वणीसी सूर्यसंक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीशी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्याशी दुर्लभसे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला तयेवेळी राजा म्हणे गौतमाशी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलीशी पूर्वी कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम ते वेळी गोकर नक्षत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील हेत असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जन्मात्र यात्रा रूपे करून या मध्यान्ह काळी आली तेथे आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायते दुरोनी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी जैसी दिसे मुखमरणी क्षणाक्षणापणे धरणी प्राणत्याग करू पाहे ऐसी अवस्था चांडाळीशी आली वृक्ष छायेसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राणा पुला प्राण त्याजितात हे वेळी विमान उतरले तात्काळी शिवदूती अतुर्बळे विष त्रिशूळ खटवांग धरोणे हाती टंकायुदे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखी तेज अति विचित्र दिसे विराज आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले तयावेळी आम्ही पुशिले शिवदूतासी आले ती कवन कार्यासी तू तर म्हणती अम्मासी आलो चांडालीशी नावया ऐशी चांडाळी पापिनीशी कैसी योग्यता योग्य विमानेसी नेहुनी अश्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा पृष्ठ सर्वांगी हिचे कुणा कृमी निगती मुखातुनी पूर्वर्जित केवी होईल गौतम म्हणे रायसी ऐसे पुशले दूताशी त्यांनी सांगितलं अम्मासी अद्य चांडाळीची पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सोमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूपैसी उपोर झाली पितृगृहेसी न मिळे वरतीयसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतीयसी उन्नत झाली 10 वर्षी मिळवणी एक द्विजासी गृहोत्तरी तेसी दिदली कन्या विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळी येणे परी होती नारी परियसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीशी झाले दुःखा पंचत्व पावला तात्कालिका विधिवशे करून या ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरी अनिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अति सुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवशी चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोनी
गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाली प्रकट झाले तात्काळी गोप्य नोहे पातकाशी ऐशे तिचे पातकाशी प्रकट झाले सर्वासी वाळीत केले तयाशी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पहिली तिसी निशंक झाला व्याभिचाराशी प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवानी रूपे होता अति लावणी पूर्ववये देखुनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राच्या घरी वर्तत होती ते नारी ऐशी पापिनी दुराचारी कुळवैरीन 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हिनसेवे राज्य जाय द्विज क्षोभे यती नासे विषय सेवने शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियशी तया शूद्रा घरी असता वर्तता एके दिवशी उन्मत होऊनी परियसी छेदिले वासरू आहारशी मेष म्हणून पापिनीने छेदोनी वत्स परियसा पाक केला विनयसे शिर ठेविले शिंकेशी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासरू पाहत असे भुवनी धेनू दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित झालेली अति क्लेश घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊनी तयावेळी शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञाने असे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्सा शिराशी निक्षेप केला भूमीशी पती कोपेल म्हणून परियसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्र बक्षिले वत्सासी एका रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कित्येक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दूत यमपुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी जन्म चांडाळी जातो उपजली ती नारी ऐका झाली उपजाताची अंधाळी विद्रूप वर्णी जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोह ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दारिद्र्य झाली निराश्रय नेमिळे तिशी अस्त्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णाशी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जात असे येणे परी गोकर्णाशी चांडाळी पातली सायासी कर ओळंबुनी महाजनासी भिक्षा मागे करुणा वचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी पूजेशी जाती सकल जन त्याते मागत असे अक्रंदन एक मनते हसणे उपवासाजी अन्न कैसे हाती होते बिल्व मंजिरी ते घातली तिचे घरी हुंगोनी बाहेरी भक्षण वस्तू नव्हे म्हणून कोपुरी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्र असता अंधकारी अलभ्य पूजा घडिली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवाशी बिल्व मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वरी पूजे घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणी हिचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वराशी प्रेम येचे म्हणून पाठविले अम्मासी ऐशे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्णसे स्थान गौतम सांगे विस्तारून राजे असी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी संतोषन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाना ऐसे पुण्य पावन स्थान मनोनी श्रीपाद राहिले आपण सिद्ध मने ऐक कथन नामधारक एक चित्ते इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा नाम सप्तमोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।